नमस्कार, किसान हेल्पलाईनमध्ये आपले स्वागत. बोला, मी आपली काय मदत करू शकते? नमस्कार मॅडम, मी जालना जिल्ह्यातून बोलतो. तालुका कुठला तालुका परतूर. आहे? तालुका नाव आणि जिल्हा परतूर, तालुका सांगा. हां. जिल्हा जालना. नाव राहुल आवटे. गावाचं नाव? आष्टी. राहुल आवटे ना? हो. सांगा, काय माहिती देऊ शकते? विषय असा आहे मॅडम, आता जे बियाणे आणि खतं हां. शेतकऱ्याला लागत आहेत. कृषी अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार नोंदवायची होती. हां. तर जो युरिया लागतोय तो युरिया अवेलेबल आहे कृषी सेवा केंद्रावर. 24 माझ्या गावामध्ये 24 कृषी सेवा केंद्र आहेत. मी कृषी सहाय्यकाशी संपर्क केला, कृषी तालुका अधिकाऱ्याशी संपर्क केला, जिल्हा अधिकाऱ्याशी संपर्क केला, पण यांच्याकडनं मला कसलीही मदत मिळाली नाही. उडीचे उत्तर मिळाले. कसलंही या दुकानदाराला जो स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे ते बाहेर लावला लागतो. भाव फलक लावावा लागतो. भाव फलक लावलेले नाहीये एकाही दुकानाला किंवा एकाकडेही स्टॉक ते तिथं बाहेर लावत नाहीये. स्टॉक अवेलेबल आहे पण व्यापारी शेतकऱ्याला देत नाहीये. जर 200 रुपये 150 रुपये जर आकार एक्स्ट्रा दिला तर त्यांना ते दिलं जातं. आणि जर कोणी विचारणा करत असेल तर त्याला सरळ सांगितलं जातं की तसं नाहीये. अशी गोष्ट आहे. ठीक आहे. तुमचं गाव जे कृषी आहे ते मंत्र्याचं सर्च करू लागलो, त्याच्यामध्ये मला हा नंबर भेटला कृषी विभागाचा. म्हणलं याच्यावर ट्राय करावं, नाही तर मी कृषी मंत्र्यालाही संपर्क साधणार आहे त्यांना पण त्यांचा नंबर घेऊन. ठीक आहे. त्यांना संपर्क साधा, मी इथं तक घेते, पण ह्या तक्रारी सर खूप आलेल्या आहेत आमच्याकडे. तुम्ही स्वतः एकदा संपर्क करा. आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना तेच सांगतोय. कारण तुम्ही आधी तिकडे तक्रार केल्यानंतर आणि इथून तक्रार केल्यानंतर जरा लवकरात लवकर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. कृषी मंत्री, मी इथं घेते तुमचं नाव, जिल्हा तालुका लिहून घेतलाय. गावाचं नाव मला परत एकदा सांगा. आष्टी, तालुका परतूर, जिल्हा जालना. आष्टी. आणि कृषी सेवा केंद्राचं नाव काय आहे? सर्वच कृषी सेवा 24 कृषी सेवा केंद्र 24. एकाही याला नाहीये. तशी मी त्यांना माहिती दिली, वारंवार कॉल केले, त्यांना सगळी माहिती दिली, त्यांच्याशी बोलणं झालं. ते मला म्हणले उद्या येऊ आपण, एखादा शेतकरी तयार करून आपण अशी गोपनीय पद्धतीने एखादी कारवाई करू. पण कसलंच नाहीये. त्यांनी काय, त्यांच्याकडे चिरीमिरी त्यांना भेटली, त्यांनी विषय सोडून दिला. त्यांनी मला आधी बोलले, म्हणजे तुम्ही एखाद 2 शेतकरी करा, आपण एक प्लॅनिंग करून एखाद्याला पकडू आणि त्याच्यावर कारवाई करू लायसनवर याच्यावर. तर तसं झालं, पण ते तसं काही त्यांचं काही आलंच नाही. नंतर व्यापारी त्यांना भेटले, नंतर काय त्यांचं आता कसं असतं, शेवटी पैशा पुढं प्रत्येक गोष्ट नतमस्तक होती. आणि आज आम्हाला गावात आहेत, आष्टी गावातच आहेत सगळे? हो, सगळे आष्टी गावात 24 कृषी सेवा केंद्र आहेत. ठीक आहे. खते आणि बियाणं दोन्ही संदर्भात आहे? हो. ठीक आहे. त्यांचं नाव वगैरे नाही सांगू शकत ना तुम्ही? सगळे म्हणल्याच्या एकाचं नाव सांगून काही फायदा नाही, कारण की त्यांच्याकडे कृषी अधिकाऱ्याकडे त्याची यादीच आहे पूर्ण. हो. ठीक आहे सर, मी घेतली तक्रार लिहून. तुम्ही स्वतः हो मॅडम, फक्त एवढी विनंती आहे की शेतकऱ्याला, कारण की आज विषय काय होतो माहितीये का, शेतकऱ्याला नैसर्गिक आपत्ती आहे, शेतकऱ्याला शासनाची आपत्ती आहे, आणि परत जर हे कृषी अधिकाऱ्याच्या मार्फत जर व्यापाऱ्याकडून बी आपत्ती येत असेल, एकतर बनावट बियाणे हे मार्केटमध्ये आहेतच. त्यांनी जे 4 पैशासाठी शेतकऱ्याची ती हानी करतात. मी तेही सांगितलं, म्हणलं तुम्ही या, तुम्ही एखादी वेळेस एखादी गोणी खोलून बघा त्याच्यामध्ये आहे का, अचानक या, कारण की आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही बनावट आहे का नाही आहे, छापे केल्याशिवाय. मग आम्ही तर करू शकत नाही ना. आम्ही म्हणू शकतो का तुमचं हे बियाणं डुप्लिकेट आहे? जेवढा तुम्हाला अधिकार आहे कृषी विभागाला तेवढा आहे. आधी शेतकरी आत्महत्येने हे होतंय, परत तेच जर व्हायचं म्हटल्यानंतर शेतकरी नाही टिकला तर आपण खाणार काय? बरोबर आहे. हो ना मॅडम, एवढी विनंती आहे, तेवढं फक्त तुम्ही तेवढं फॉरवर्ड हे करा, म्हणजे मी तर करणारच आहे. बघा, मी संपर्क करतोय. नाही, तुम्हाला पण प्रयत्न करावे लागतील, कारण तुमच्या अगोदर 10 ते 12 कंप्लेंट आलेल्या आहेत आमच्याकडे. हो, मी काय म्हणतो, कंप्लेंट तर आहेच. मी एवढी पण ताकद ठेवतो की त्या अधिकारी जर आला समोर तर त्याची गटसुंडी धरण्याची सुद्धा आम्ही शेतकरी ताकद ठेवणार आहे दादा. नाही सर, आपल्याला काय करायचंय, सगळ्यांसाठीच करायचंय. सध्या तरी तसं नका करू. नाही, तसं करणार नाही. पूर्ण पाठपुरावा आधी सगळं रितसर राहणार, सगळं कायद्याच्या बाजूनीच करणार सगळ्या गोष्टी. चालेल मॅडम, ठीक आहे मॅम, धन्यवाद. चालेल. हो, वेलकम.